कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अर्जा, अरे तू अर्जुन, अरे अहो तुम्ही भाऊजींना एवढ्या लवकर का घेऊन आला दवाखान्यात ना? वहिनी मी ठीक आहे आता, बरं आहे मी. अर्जा, तू बस बघू पहिला इकडे बस. बस. काय हो पण अर्जुन दादा, आम्ही डॉक्टरांबरोबर बोललो होतो आणि त्यांनी तुम्हाला 4 दिवस रेस्ट सांगितली होती. एवढे दिवस मी नाही थांबू शकत दवाखान्यात. मला आप्पीला शोधायला जायचंय. हा अर्जा, आपल्याला शोधायला पाहिजे, बराबर आहे, पण त्याआधी तुझी तब्येत ठीक आहे का आता? बरं आहे मी. आजी आहो, आता आम्ही दवाखान्यातच येत होतो, तुम्ही उगाच गडबड केली घरी यायची. तुमच्यासाठी डबा दिला होता आणि अमोलचं पण. अमोलचं काय? रुपाली, अर्जुनसाठी पाणी आणा की. पाणी तू शांत हो आधी. हा वहिनी थांबा. बापू तुम्ही विषय बदलू नका. वहिनी अमोलचं काय? अरे अर्जा, म्हणजे त्याची तब्येत बरी आहे, पर त्यानं स्वतःला कोंडून घेतलंय. अरे काय? कधीपासून कधीपासून कोंडून घेतलं अमोलने? अहो भाऊजी, बराच वेळ झाला आणि तो कोणाचं ऐकत पण नाहीये. म्हणून अर्जुन मी तुला सांगत होतो, अमोलशी लवकरात लवकर बोल. त्याला विश्वास दे की तो एकटा नाहीये. मला उशीर झालाय कळतंय मला, पण दादा आप्पी सोबत नसताना असं अमोलला समजवायला मी कधी गेलो नाही रे. मला भीती वाटते. छोटे सरकार सहज नाही ऐकणार, पण अर्जुन दादा, आता तुम्हालाच त्यांच्याशी बोलून त्यांना बाहेर बोलवावंच लागेल. जातो मी. अर्जुनच्या नशिबात काय लिहिलंय ना तेच कळत नाही मला या ठिकाणी. आपण सर, दाजी एवढ्या लवकर घरी आलंच कसं काय? अरे डॉक्टरांचं काही ऐकून न घेता सलाईन काढून निघाला तो. अहो पण त्यांची तब्येत. नाही, गोळ्या आणल्यात मी. आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. पर स्वप्नील, अरे आप्पीचं काय? हा सर, तुम्ही दीदीला शोधायला गेला होता, काय कळलं का? नाही, अजून काही नाही कळालं, पण सापडेल की लवकर. स्वप्नील सर, मला एक प्रश्न पडलाय. आप्याच्या गाडीची देखरेख तिचा ड्रायव्हर व्यवस्थित करायचा, गाडी पण व्यवस्थित चालवायची, त्याला कुठलं व्यसन नव्हतं, नौका पण नव्हता, तरी पण अशी गाडी घाटातनं खाली कोसळणं म्हणजे मनाला पटत नाही हो. अहो बापू, आपण मस्त नीट चालवू गाडी, पण समोरचा कसा चालवतो ह्याची काय गॅरंटी आपल्याला? नाही दीपक, हा प्रश्न मला पण पडला होता. एवढा मोठा अपघात सहजासहजी नाही होत. आणि आम्ही त्या ठिकाणावर चौकशी पण केली ना, तर तो स्पॉट पण ऍक्सिडेंटसाठी एवढा सेन्सिटिव्ह नव्हता. स्वप्नील सर, तो अपघात आहे का घातपात, त्याचा तपास नीट लावला पाहिजे. यात काहीतरी काळं बेरं वाटतंय. बापू, पोलीस आत्ताच या गोष्टीकडे वळतील असं नाही वाटत मला. आधी तर अपहरणाचा शोध लागला पाहिजे. अपहरणा सापडली किंवा तिच्याबद्दल ठोस काहीतरी कळलं तरच या प्रकरणाला दिशा मिळेल. अजून काहीच स्पष्ट नाहीये का? अर्जा आणि अमोलच्या मनाची अवस्था आता काय असेल ना, हे आपल्याला कळणं खरंच कठीण आहे. होय, पण स्वप्नील सर, माझ्या आपल्याला काय सुद्धा होणार नाही. ती नक्की माघारी येईल, माझं मन मला सांगतंय. अहो तुम्ही होता ना तिकडे, तुम्हाला काय वाटते? रुपाली, अगं तुला सांगितलं ना मी की आता मला. स्वप्नील सर, कागदपत्रावरच्या गोष्टी सोडा, पण तुम्ही तिथं होता, तिथं काय घडले त्याच्यावरनं काय वाटतंय तुम्हाला? दीपक, अरे तिथली सगळी ठिकाणं, गाव, दवाखाने सगळं शोधलं मी, स्वतः जाऊन शोधलंय. अपहरणाचा कुठेच पत्ता नाही. आणि जिथं अपघात झाला ना, तिथं सगळा चक्काचूर झालेला. ड्रायव्हरकडे तर पाहवत पण नव्हतं, एवढी त्याची अवस्था वाईट झाली. स्वप्नील, अरे तुला नक्की काय म्हणायचंय? मी आता काहीच नाही सांगू शकत.
पण अपघाताचं ठिकाण बघता तिथून कोणी वाचणं अशक्य आहे. मला नाही वाटत आपली अपर्णा वाचली असावी. तर हो अहो, काय काय बोलताय तुम्ही? दीपक, अरे खोट्या आशेपेक्षा निखळ सत्य स्वीकारावं. हो, पण स्वप्नील सर, आपल्याला अजून ठोस काहीच कळलेलं नाही, तरी असं कसं म्हणताय तुम्ही? तिथली परिस्थिती बघून जे मला वाटलं ते मी बोलतोय. आणि यातून पण अपर्णा सापडली किंवा वाचली तर तो दैवी चमत्कारच असेल. आणि असं झालं तरच अर्जुन आणि अमोल पहिल्यासारखे खुश राहतील. नाहीतर यातून त्यांना सावरणं त्यांच्यासाठी खूप कठीण असेल. अमोल बाळा, दार उघड. मी आहे बाबा. बाबा मालिका मी माला शोधायला चाललोय बाळा. मला त्याआधी तुझ्याशी बोलायचंय थोडं. उघड. प्लीज बाबा तू आधी मला घेऊन ये. मा नक्की येणार आहे बाळा. मी आणणार आहे तिला. पण त्याआधी एकदा दार उघडून बाबा बरोबर बोलायचं नाही का? ठीक आहे बाबा. बाबा मला नकोय जेवण. ठीक आहे, मग आपण दोघं पण नको जेवण. बाबा अमोल बाळा, अरे मी पण तुझ्यासारखाच आहे. ज्यावेळी माझी आई गेली ना, म्हणजे तुझी आजी, त्यावेळी मी असंच जेवत नव्हतो, उपाशी राहायचो. एकटा पडलो होतो ना मी. मलाच कळत नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय काय नाही. जस जसं मी मोठा होत गेलो ना, तस तसं मला कळत गेलं की देव बाप्पा आपल्याला जेवढं दुःख देतो, जेवढा त्रास देतो ना, तेवढं ते सहन करण्याची ताकद पण देतो. बाबा तुला पण वाटतं का की अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, कुणीही काही सांगू दे, मा तुला आणि मला सोडून कुठंच कधीच जाणार नाही. पण तिला शोधायला थोडा वेळ लागेल ना बाळा. ठीक आहे बाबा, लागू दे वेळ, मी वेट करीन. अरे सोन्या, पण उपाशी राहून वाट बघणार का? तू स्ट्रॉंग, माचा स्ट्रॉंग सिम्बा आहे का नाही? मग तू समजा बारीक झालास, अशक्त झालास, तर मग आपू आल्यावर मला काय म्हणेल? अर्जुन, का रे माझ्या बाळूबाला असं अशक्त केला, असं म्हणेल का नाही? मग तुला चालेल का असं मा आणि बाबाला ओरडलेलं? पण बाबा मला माशिवाय काही खवतच नाहीये. मला कळते रे बाळा तुझ्या मनात काय चाललंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.